तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्राच्या जगात अशा काही जोड्या असतात ज्यांना बघून खुद्द विधाताही विचारात पडतो. आणि आज आपण अशाच एका स्फोटक जोडीबद्दल बोलणार आहोत. एकीकडे आहे जमिनीवरची शांत, शोषिक पण कमालीची शिस्तप्रिय कन्या रास, तर दुसरीकडे आहे मोकळ्या आकाशातल्या अंतरंगी, हट्टी आणि कोणाच्याही हाताला न लागणारी कुंभरास. पी आणि यस नावाच्या या दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव होतो की संघर्षाचा वणवा पेटतो. ही जोडी म्हणजे नशिबाने दिलेली भेट आहे की मागील जन्माचं देणं घेणं. आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटाच येईल. कदाचित तुमच्या नात्याकडे बघण्याचा एखादा दृष्टिकोन सुद्धा तुमचा बदलू शकतो. त्यासोबतच सावधान राहावं लागेल. जर तुमचं व तुमच्या खास व्यक्तीचं नाव पी किंवा यस अक्षरावरून सुरू होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर फक्त एक इशारा आहे. कन्या व कुंभ राशीच्या या नात्यात अशा काही गुप्त गोष्टी दडलेल्या आहेत ज्या सामान्यतः कोणीही सांगत नाही. त्यांच्यातील प्रेम हे एखाद्या जादूप्रमाणे असतं की एखाद्या सापळ्याप्रमाणे. या दोघांच्या भेटीनंतर नक्की कुणाचं नशीब उधळतं आणि कुणाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्या नात्याचा शेवट सुखद होणार की धक्कादायक हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाच, कारण अर्धवट ज्ञान हे नात्यासाठी विषयासारखं ठरू शकतं मित्रांनो. तर मंडळी, सुरुवातीला ज्योतिषशास्त्राच्या अथांग सागरात कन्या व कुंभ या दोन राशीची युती म्हणजे जणू आग आणि पाणी एकत्र येण्यासारखी आहे. कन्या रास म्हणजे साक्षात पृथ्वी तत्व, जमिनीशी जोडलेली, कमालीची शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्टीत चोख असणारी. तर दुसरीकडे कुंभ रास म्हणजे वायू तत्वाची रास आहे, मोकळा वारा जो कधी कुणाच्याही बंधनात राहत नाही. जेव्हा पी नावाचे लोक आणि यस नावाचे लोक एकमेकांसमोर येतात तेव्हा नियती जणू एक अजब खेळ मांडत असते. ही जोडी वरून बघताना जितकी शांत वाटते आतून तितकीच वादळी असते, कारण कन्या राशीला स्थिरता हवी असते तर कुंभ राशीला सतत बदलाची आणि स्वातंत्र्याची ओढ असते. आता कन्या राशीच्या पी नावाच्या व्यक्तीकडे जरा बारकाईने बघा. त्यांच्या रक्तातच जणू परफेक्शन भिनलेलं असतं. त्यांना घराचा कोपरा असो या आयुष्याचा निर्णय सगळं काही आरशासारखं स्वच्छ नियमात लागतं. पण कुंभ राशीचे यश नावाचे लोक कसे असतात? अहो, हे तर स्वतःच्या धुंदीत जगणारे अंतरंगी कलाकारच. कुंभ राशीला उद्याची फारशी पर्वा नसते, पण कन्या रास आजच्या कामातच स्वतःला झोकून देते. जेव्हा कन्या रास आपल्या जोडीदाराला सुधारण्याचा हट्टास करते तेव्हा कुंभ राशीला ते प्रेम वाटण्याऐवजी एखाद्या कैद्यासारखं वाटू लागतं. येथूनच खऱ्या अर्थाने या नात्यातल्या ठिणग्या उडायला सुरुवात होतात, ज्याची कल्पना कदाचित या दोघांनाही सुरुवातीला नसते. पण या नात्यातलं सर्वात मोठं गुपित म्हणजे त्यांची अनामिक ओढ. कन्या राशीच्या व्यक्तीचा स्वभावाने थोड्या हळव्या असतात आणि कुणावरही चटकन विश्वास ठेवतात, तर कुंभ राशीचे लोक मात्र प्रचंड बुद्धिमान आणि मॅच्युअर असतात. ते समोरच्याचं मन क्षणार्धात वाचू शकतात. कन्या राशीची चंचलता कुंभ राशीच्या शांत आयुष्यात नवा उत्साह भरते, तर कुंभ राशीचं गांभीर्य कन्या राशीच्या मनातील भीती घालवते. पण सावधान, हा आकर्षणाचा धागा जितका रेशमी वाटतो तितका तो धारदारही असू शकतो. जर या दोघांनी एकमेकाच्या मूळ स्वभावाला स्वीकारलं नाही तर हे नातं जोडण्याऐवजी एकमेकांना कायमचे ओरखडे देऊ शकतं. त्यासोबतच बघा मित्रांनो, आता आपण वळूया त्या नात्याच्या अशा वळणाकडे जिथे मैत्रीचा पाया रचला जातो. कन्या व कुंभ राशीची मैत्री जणू जणू जयविरूची जोडीच असते. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर कन्या राशीचा स्वामी बुध हा एक राजकुमार आहे जो चंचल, जिज्ञासू आहे, तर कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, हा एक शिस्तप्रिय आणि अनुभवी न्यायाधीश आहे. जेव्हा जेव्हा या दोघांची मैत्री होते तेव्हा जणू एका उत्साही तरुणाला एका अनुभवी मार्गदर्शनाची साथ मिळते. पी नावाच्या व्यक्तीच्या बोलण्याची पद्धत किंवा यस नावाच्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता, त्यांच्यात असा काही ताळमेळ बसतो की पाहणाऱ्याला वाटतं की मैत्री युगानुयुगाची आहे. पण या मैत्रीत एक मेघ सुद्धा असते मित्रांनो. कन्या राशीची व्यक्ती खूप लवकर कोणाशी मोकळ्या होतात, पण कुंभ राशीची माणसं मात्र आपला आतला पत्ता कुणालाच लवकर लागूही देत नाहीत. यश नावाचे लोक मैत्रीत कमालीचे प्रामाणिक असतात, पण त्यांना स्वतःची प्रायव्हसी जीवापाड प्रिय असते. परंतु पी नावाचे मित्र कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात जास्त डोकावण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा या मैत्रीत अचानक थंडावा येऊ शकतो. ही मैत्री टिकवण्यासाठी एका बाजूला संयम तर दुसऱ्या बाजूला विश्वासाची प्रचंड गरज असते. जर या दोघांनी एकमेकाच्या मर्यादा ओळखल्या तर ही मैत्री जगासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते.
गंमत बघा मित्रांनो, ही मैत्री कधी प्रेमात बदलते हे दोघांनाही कळत नाही. मात्र कन्या राशीची चंचलता कुंभ राशीच्या शांत आयुष्यात रंग भरत असते, तर कुंभ राशीचा समजूतदारपणा कन्या राशीच्या मनातील भीती घालवत असतो. ही मैत्री केवळ फिरण्यापुरती मर्यादित राहत नाही, नंतर तर हे दोघं एकमेकाचे सर्वात मोठे वैचारिक आधारही बनतात. पण सावधान, जर या मैत्रीत मीपणा आला तर मात्र या दोन दिशांचे प्रवाह एकमेकापासून कायमचे लांब जाऊ शकतात. ही मैत्री टिकवणं म्हणजे जणू काचेचं भांड जपण्यासारखं असतं. दिसायला सुंदर, पण एकदा का तडा गेला की साधणंही कठीण. त्यासोबतच कन्या राशीच्या आता आपण अशा प्रकरणाकडे वळणार आहोत, त्या नात्याच्या सर्वात रोमांचक आणि तितक्याच वादळी वर्णाकडे. ते म्हणजे प्रेम आणि रोमांस. जेव्हा कन्या राशीची ओढ कुंभ राशीकडे निर्माण होते, तेव्हा जणू एखादं इलेक्ट्रिक करंट लागावं तशी ठिणगी पडते. पी नावाचे लोक प्रेमात पडले की ते समोरच्याला आपलं सर्वस्व मानून बसतात, अगदी एखाद्या भक्तासारखंच. पण कुंभ राशीचे एस नावाचे लोक कसे असतात? अहो, हे तर मोकळ्या आभाळाचे पक्षीच. आज ते तुमच्या प्रेमात वेडे होऊन चंद्र सूर्याच्या गप्पा मारतील, तर उद्या अचानक स्वतःच्याच विचारात इतके मग्न होतील की तुम्हाला वाटेल, मी खरंच यांच्या आयुष्यात आहे की नाही. या नात्यातली खरी खुमखुमी इथेच असते मित्रांनो. कन्या राशीला प्रेमात सतत शाश्वती अटेन्शन हवं असतं. त्यांना हवं असतं की त्यांच्या जोडीदाराने दिवसभर त्यांच्याशी बोलावं, त्यांची काळजी घ्यावी. पण कुंभरास म्हणजे शांत पाण्याचा डोह असतो. प्रेम तर अथांग आहे, पण ते व्यक्त करण्याची पद्धत मात्र त्यांची हटके असते. यश नावाचे लोक प्रेमात शब्दापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवत असतात, तर पी नावाच्या व्यक्तींना मात्र शब्दाची जादू हवी असते. जेव्हा कन्या रास आपल्या प्रेमाचा अट्टहास करते, तेव्हा कुंभ राशीला ते बंधन वाटू लागतं. ही ओढाताण म्हणजे जणू एका वेळी चाललेला थ्रिलर सिनेमा, जिथे पुढच्या क्षणी काय होईल हे कुणालाच ठाऊक नसतं. पण एक सांगू का मित्रांनो, ही केमिस्ट्री जितकी गुंतागुंतीची आहे, तितकीच ती ॲडिक्टिव्ह सुद्धा आहे. एका राशीची चंचलता कुंभ राशीच्या आयुष्यातला कंटाळ कंटाळवाणेपणा दूर करते, तर कुंभ राशीचा तो गोड स्वभावच कन्या राशीला सतत आकर्षित करू शकतो. हे प्रेम म्हणजे आग आणि पाणी याचं मिश्रणच असतं, ज्यामुळे वाफ तर तयार होतेच, पण त्यातून जो रोमांसचा सुगंध दरवळतो तो केवळ नशीबवाल्यांच्याच वाटे येतो. जर कन्या राशीने कुंभ राशीला थोडं मुक्त सोडलं आणि कुंभ राशीने आपल्या भावनांना शब्दाची जोड दिली, तर हे प्रेम म्हणजे जणू स्वर्गातली एखादी अमर प्रेमकथा ठरू शकते. पण विसरू नका, हा खेळ जितका सुंदर आहे तितका तो धारदार तलवारी चालवण्यासारखा सुद्धा आहे. तर मंडळी, आता वळूया नात्याच्या सर्वात मोठ्या परीक्षेच्या टप्प्याकडे, तो म्हणजे संसार आणि गृहस्थी. बघा मंडळी, प्रेम करणं हे सोपं असतं, पण एकाच छताखाली संसार करणं म्हणजे जणू दोन भिन्न विचाराच्या तलवारी एकाच म्यानात ठेवण्यासारखं आहे. जेव्हा कन्या राशीचे पी नावाचे लोक किंवा कुंभ राशीचे एस नावाचे लोक लग्नाच्या बेडीत अडकतात, तेव्हा सुरुवातीला सगळं काही गुलाबी गुलाबी वाटायला लागतं. पण एकदा का संसाराचं गाडं रुळावर आलं की खऱ्या अर्थाने स्वभावाचे खटके उडायला सुरुवात होतात. कन्या रास म्हणजे शिस्तीचा महामेरू असतो. तिला घरातला प्रत्येक रुमाल किंवा प्रत्येक भांड जागच्या जागी हवं असतं. पण कुंभ राशीसाठी घर म्हणजे केवळ एक विसावा आहे, जिथे शिस्त पाळणं त्यांना एखाद्या कैद्यासारखं वाटतं. या संसारातील सर्वात मोठी तेलमीठ लावणारी गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन. कन्या राशीचं माणसं पैसा हिशोब करणारी असतात, भविष्याची चिंता करणारी असतात. पण कुंभ राशीचे लोक कसे? अहो, ते तर दिलदारच. आज खिशात पैसे आले की ते भविष्याचा विचार न करता खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत. मग सुरू होतो घरातला हाय व्होल्टेज ड्रामा. पी नावाच्या व्यक्तीला वाटतं की त्याचा जोडीदार बेजबाबदार आहे, तर यश नावाच्या व्यक्तीला वाटतं की कन्या रास उगाचच कटकट करून त्याचं आयुष्य, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेते. हा संसार जणू रोज चालणारी एक कौटुंबिक मालिकाच असते, जिथे कधी प्रेम उतू जातं, तर कधी मौन पाळून एकमेकाकडे पाठ फिरवली जाते. या सगळ्या संघर्षात एक सुवर्ण मध्य सुद्धा आहे मित्रांनो. कन्या राशीची गृहकृत्य दक्षता कुंभ राशीला एक सुंदर आणि सुव्यवस्थित घर देत असते, ज्याची त्याला मनातून ओढ वाटते. तर कुंभ राशीचा तो विशाल दृष्टिकोन कन्या राशीला संकुचित विचारातून बाहेर काढून जगाकडे बघण्याला शिकवतो. जेव्हा
संकटाची वेळ येते मित्रांनो, तेव्हा कन्या रासच आपल्या जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. कुंभ रास आपल्या बुद्धीच्या जोरावर त्या संकटातून बाहेर काढण्याचा मार्गही शोधते. ही जोडी जर एकमेकाच्या कमतरताना आपली ताकद बनवू शकली, तर त्यांचा संसार म्हणजे जणू विठ्ठल रुक्माईची जोडी ठरेल. पण लक्षात ठेवा, हे गोड ओढताना, गाडं ओढताना अहंकाराचा ब्रेक लागला नाही, तर हा प्रवास मात्र नक्की सुखाचा जाईल. तर मंडळी, आता आपण अशा नात्याच्या वळणाकडे वळणार, जिथे सावधानतेचा इशारा देणं अत्यंत गरजेचं असतं. बघा मंडळी, ज्योतिषशास्त्रात कोणतंच नातं अमर नसतं, ते टिकवावंच लागतं. कन्या किंवा कुंभ राशीच्या या खेळात सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल, तर तो असतो संशय आणि टोमणे. कन्या राशीच्या पी नावाच्या व्यक्तीला जेव्हा एखादी गोष्ट पटत नाही, तेव्हा त्या आपल्या वाणीने समोरच्याच्या काळजावर असा काही घाव घालतात की कुंभ राशीची व्यक्ती आतून पूर्णपणे तुटून जाते. कुंभ रास म्हणजे असा पक्षी आहे ज्याला कोणाचंही टोकणं सहन होत नसतं. जर तुम्ही त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली, तर तो साखळदंड तोडून कायमचं लांब निघून जातील. मग मागे उरेल तो फक्त पश्चाताप. दुसरीकडे कुंभ राशीच्या यश नावाच्या लोकांना अडियलपणा हा त्यांच्या नात्यातला विरजनासारखा काम करतो. जेव्हा कुंभरास स्वतःच्या जगात इतके हरवून जाते की त्यांना आपल्या जोडीदाराच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा राहत नाही, तेव्हा कन्या राशीचे मन दुभंगायला सुरुवात होते. कन्या राशीला हवी असते सुरक्षितता, कुंभरास देते केवळ अनिश्चितता. जर तुमच्या नात्यात संवाद कमी झाला, मौन वाढलं, तर समजून जा की तुमच्या नात्याची नौका बुडायला लागली आहे. पी आणि यश नावाच्या जोडीने जर एकमेकाच्या भावनाकडे दुर्लक्ष केलं, तर हा राजवाडा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळायला वेळ लागणार नाही. तर यावर उपाय काय आहे मित्रांनो, तर ज्योतिष म्हणतं, शास्त्र म्हणतं की कन्या राशीने आपल्या टीकाकार बाजूला ठेवून थोडं प्रशंसा करायला शिकावं. कुंभ राशीने आपला जोडीदाराला थोडा वेळ व शब्द द्यावेत. लक्षात ठेवा, कन्या राशी काचेसारखी पारदर्शक नाजूक आहे, तर कुंभ राशी हिऱ्यासारखी कठीण व मौल्यवान आहे. जर काचेवर हिरा घासला तर ओरखडे पडणारच ना, पण जर या हिऱ्याला काचेच्या पेटीत जपून ठेवलं, तर त्याची किंमत मात्र दुप्पट होते. हे नातं टिकवणं तुमच्या हातात आहे मित्रांनो, नाही तर नशिबाच्या रेषा तर बदलतच असतात. सावधान राहा, जपून पावलं टाका आणि आपल्या जोडीदाराच्या मनाचा कोपरा देखील ओळखायला शिका. तर मंडळी, ही होती पी आणि यस नावाच्या लोकांच्या नात्याची खरी व रोखोक अशी कुंडली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या आयुष्यात सुद्धा असाच अनुभव आला आहे का? तुमची किंवा तुमच्या जोडीदाराची रास कन्या किंवा कुंभ असेल, तर तुमची जोडी कशी जमेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला नक्की आवडतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना कन्या व कुंभ राशीच्या जातकांना नात लगाना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही आपल्या नात्यातील ही गुपितं समजतील. आणि हो, अशाच नवनवीन मसालेदार आणि सत्य ज्योतिषी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की नक्की विसरू नका आणि बेल घंटी दाबायला विसरू नका, कारण माझा पुढचा व्हिडिओ यापेक्षाही धक्कादायक असेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसाची काळजी घ्या. धन्यवाद.